विभा, आता तुला सुद्धा माझ्या शब्दांची किंमत राहिलेली नाही ना? शमिकाने तुझ्यावर काय एवढी जादू केलीये कोणास ठाऊक. सासूबाई, तसं नाहीये. अहो, आपल्या घरात पोरींच्या चिवचिवाटाची किती सवय होऊन जाते ना आपल्याला. आणि त्या घरातनं गेल्या की सुनं सुनं होऊन जातं घर. शमिकाच्या आईलाही तसंच वाटत असेल नाही का? मेघनाचं लग्न होऊन गेलं तेव्हा आपल्यालाही 8 दिवस चैन पडलं नव्हतं. एकदा जाऊन आली की बरं वाटेल त्यांना. पुन्हा नाही होणार असं. खरंच. चला, मी जेवायला वाढते तुम्हाला, तुम्ही जेवून घ्या. काही करा. चल. असं का राग धरून बसल्या शमिकाबद्दल? कसं समजावं यांना आता? किती फार गोड मुलगी आहे, तिला समजून घ्या म्हणून. अभि, अरे कसं काय लागलं तुला? बघू बघू कुठे लागलं? खूप दुखतंय ना? हा, बघू ना. तिथे नाही, इथे दुखतंय. शमी, हे बघ, मला माहिती आहे आजी जे काही बोलली त्यामुळे तुला खूप वाईट वाटलंय, पण तू स्वतःला का दोषी मानतेस सारखे? हे बघ, लग्न झाल्यानंतरच्या एकाही दिवशी मला तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन नाही बघायचंय. आता राहिला प्रश्न आजीचा. आजीला कसं मनवायचं हे तिच्या लाडक्या नातवाला माहितीच असेल ना, त्यामुळे डोंट वरी. आणि हा, माझ्याकडे अजून एक गंमत आहे, पाहिजे? कुठे गेली? दिसते? ही आहे एक जादूची छडी. काय? जी आपल्या दोघांनाही कायम सुखी ठेवेल. पाहायचं? सदा सुखी रहो बच्चा, हम दोनों सदा सुखी रहे. हसताना किती गोड दिसतेस. थोडं इकडून इकडून इकडून. अभि, थोडं इकडून. जायचं? संध्या महारानी की जय हो. क्या बात है संध्या राजे, सॉलिड गेम खेळलात तुम्ही. क्या बात. त्या अभिजित शमिका ज्या प्रेमाचे मनोरे बांधत निघाले होते तो अख्खाच्या अख्खा मनोराच हलवून टाकला तुम्ही. क्या बात. आणि तेही त्यांना घरी जेवायला बोलवण्यासारख्या एका छोट्या गोष्टीने. आण काय असते. हॅट्स ऑफ टू यू संध्या राजे. दॅट्स मी जय. तुला मी सांगितलं ना, एखादं फळ असतं ना, त्याचं छान पिकलं, गोड झालं ना की मगच तोडण्यात मजा असते. यु नो. आशू, शमी, कशी आहेस? मी छान. तू कशी आहेस? बरी आहे. कशी आहेस रिया? जय, मी फोन ठेवते. मला वाटतं ती दोघं आली. चल, नंतर सांगते मी तुला सर. बाय. कसं आहे सवी? छान. शमी, ओ गॉड, माय बेबी, हाऊ गुड टू सी यू. तुला माझी आठवणच येत नाही ना? हा, लग्न झाल्याबरोबर विसरलीयस.
पण लग्न झाल्यापासून आणखीन गोड दिसायला लागली. इजंट इट रिया? है ना? मम्मा अगं डॅड नाही दिसत. डॅड कुठे आहेत? अगं त्यांचं तुला माहिती आहे ना, बिझनेस मीटिंग अँड ऑल दॅट. पण ते नसले म्हणून काय झालं, मम्मा आहे ना. मग आज माझ्याशी खूप गप्पा मार है ना रिया. वी गोना हॅव फन. आणि ओ गॉड आय एम सो सॉरी. तुम्ही आला त्या आनंदाच्या भरात बघितलं मी तुम्हाला आत यायला पण नाही सांगितलं. बेबी का हो अभि ये ना, बस बस बेटा, पुढे हो. सगळा स्वयंपाक तुझ्या आवडीचा आहे कळलं. हे बघ आशू, त्याला पण दे ग. तू राहू दे ना. अगं नाही नाही, असं कसं. आज मी तुला बोलवलंय, मी तुला वाढणार ना. बाकी बेटा बोल, तुझं सासर काय म्हणते? हाऊ आर यू एन्जॉयिंग? हा काय नाही, चाललंय सगळं छान. एन्जॉय करतेस ना तू? खूप. हो वा छान. बाकी अगं मला सांग, तू घरी काही स्वयंपाकाला मदत वगैरे करतेस की नाही? हो. म्हणजे तू बनवलेलं तुझ्या आजी सासूबाईंना आवडतं की नाही? काय आहे, घरातली जुनी माणसं, ती वयस्कर माणसं, त्यांना आवडणं खूप महत्वाचं. इजंट इट अभि? आजी खरंच खूप प्रेमळ आहेत. म्हणजे सगळीच माणसं इतकी छान आहे की मी अगदी रमून गेले तिकडे. हाऊ लवली. अभि जीजू, एवढ्या चांगल्या डिनर नंतर एक आईस्क्रीम तो बनताय. अरे पक्का शुअर, जाऊयात ना. सी माय जीजू इज द बेस्ट. चला चला लवकर जेवा, लवकर जेवा. तुला काय हवं? आणि आशू, जास्त वेळ थांबू नको, बाहेर लवकर परत ये. नाही मम्मा डोंट वरी, आम्ही दोघंही आहोत. असं हो, आणि असंही आई जागे असतील आमची वाट. हो, अजूनही जागे असे नाही. हो ओके देन, बाय. गुड नाईट. बाय. रिया, तू नाही येणार आईस्क्रीम खायला? नाही, मी नाही येणार. मला अशी खूप झोप आली आहे. इट्स ओके बेटा, इट्स ओके. तुम्ही जा. गुड. चल. ओके बाय. मी येते मग. लवकर ये. रिया, जय तर म्हणत होता की मी या लोकांना इथे असं अचानक बोलवलं म्हणून यांच्या घरात बरंच मोठं भांडण झालं. पण या दोघांच्या चेहऱ्यावरून तर असं काहीच वाटत नाही. नाही, मला वाटतं आपण जे काही करतोय दॅट इज नॉट इनफ. असं काहीतरी आता मीच करायला हवं की ज्याने यांच्या घरात खरंच खूप मोठं वादळ निर्माण होईल. समथिंग रिअली बिग. शमिका, आम्ही निघतोय ग. ए शमिका, चल आम्ही निघतोय. घर नीट सांभाळ आणि माझा बटवा घर व्यवस्थित सांभाळ. तसा माझा विश्वास नाहीये तुझ्यावर, पण विभाने सांगितलंय म्हणून विश्वास ठेवते. चकुलीलाही सांभाळायचं आहे तुला. हो. आणि स्वयंपाक व्यवस्थित करून ठेव. मी शेजारच्या रजनी काकूंना सांगितलंय, लागली तर तिची मदत घे. काल जसं सांभाळलंस ना व्यवस्थित घर, तसं आजही सांभाळ. आम्ही येतोय लवकर. माझ्या औषधामुळे मला जावं लागतं. सांभाळ. हा, घर व्यवस्थित सांभाळ. आयला या आशूला एकतर भाव द्या,
बरं तिच्याशी गोड गोड बोला आणि तिचीच वाट बघा. जय प्रभू, काय दिवस आले तो तुमच्यावर. सॉरी जय, मला जरा लेट झालं. काय झालंय? सगळं ठीक आहे ना? तू एवढ्या सकाळी सकाळी बोलवलंस मला. काय झालंय? आशू, मला तुझ्याशी एका खूप महत्वाच्या आणि गंभीर विषयावर बोलायचं होतं. आशू, आता आपल्यालाही विचार करायला हवा ना. म्हणजे काय झालं? तुला नाही वाटत का की तू, मी आणि आपलं आयुष्य आपण सोबत राहावं असं तुला वाटत नाही? खरं सांगू जय, माझ्या भूतकाळाच्या काळोखात माझी सगळीच स्वप्न हरवून गेलेली रे. प्रेमाचा विचार करायची ही भीती वाटायची मला. पण आता सगळं बदललंय, कारण आता तू माझ्या आयुष्यात परत आलायस आणि माझं आयुष्य इतकं सुंदर बनवून टाकलंयस की त्या हरवलेल्या स्वप्नांची हाक मला आता ऐकावीशी वाटते. पण जय, दुसऱ्या बाजूला आताच शमिकाचं लग्न झालंय. तेव्हापासून डॅड एकटे पडलेत रे. आणि मी पण आता त्या घरातून गेले तर त्यांना त्रास होईल. आणि रिया आणि मॉमवर मी ह्या बाबतीत विश्वास नाही ठेवू शकत रे. म्हणून मला आता सध्या डॅड जवळच राहायचंय जय. झाले हिचे सेंटी डायलॉग्स पुन्हा सुरू झाले. जयल्या त्या 10x10च्या पेंटच्या घरात राहून म्हणजे काय हालत झाली हिला काय कळणार आहे? आशू, तू का काळजी करतेस? मी आहे ना तुझ्यासोबत. जय, तुला माहितीये तू माझ्यासाठी सगळ्या गोष्टी किती सहज करून टाकतोस. थँक्स. तू मात्र साध्या साध्या गोष्टी माझ्यासाठी कठीण करत जा. फायनली डन. आता सगळं काही या लिस्ट नुसार झालं ना, म्हणजे सगळी कामं फटाफट होतील. सगळ्यात पहिले करायचंय घराची साफसफाई. ओके, चला. आता काय काम आहे? बाळाला दूध द्यायचंय. छकुली, भूक लागली ना तुला? आलेच्या बाबू, 2 मिनिट. चला, दूध प्यायचं आमच्या छकुलीला. गुड गर्ल. ओले ओले ओले. अरे 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 अरे, काय झालं बाळाला? ओ सुनीली, छकुली का रडते तू? काय झालं माझ्या बाळाला? भूक लागली?
इकडे बघ, इकडे बघ, हे बघ. छकुली किती रडशील ग तू. इकडे बघ. चल आता आपण खेळूया. ओ अरे बापरे, हे ओलं झालं वाटतं. छकुली मला नाही ना काय बदलता येत. झालं मम्मा. छकुली छकुली छकुली, मामा कुठे, मामा कुठे आहे? मामा भूर गेल्या. बघू 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 बघू. चल 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 आपण फिरायला जाऊ पटकन. ओ प्लीज रडू नको, प्लीज प्लीज प्लीज. कोण आहे? प्लीज या, दार उघडच आहे. अभि अरे ही बघ ना, छकुली केव्हापासून रडते. मला खरंच तिला आवडणं नाही जमत आहे आता. आणि घरात कोणीच नाहीये, आई आजी सगळे बाहेर गेलेत. एक सेकंड, तू शांत हो. एक काम कर, छकुलीला माझ्याकडे दे आणि किचन मध्ये जाऊन तू उरलेली कामं कर. ठीक आहे? काय करायचं काय याचं सांग मला एकदा. तिची नापी चेंज करायची. हा काय? बरं बरं ठीक आहे, जा तू पळ. काही टेन्शन घेऊ नकोस, तू कर किचन मधली कामं. जमेल ना तुला? हो अगं मी काही केलेलं नाही पूर्वी, पण पाहिलंय माधुरीला कळताना. मी करतो. जा जा पळ तू. कर. हो चला, डोंट वरी, आपण करूया छान. ठीक आहे? एक सेकंड ना, मामाला जमते का बघूया. हळू. थोडं झालं. अभि, छकुली कुठे आहे? आज झोपली ना, शांत झोपली आहे, काही त्रासच नाही.
तर हिला मदत केली नाहीस ना? मी मी काय मदत करणार आहे आजी? मी आता आलोय ग. मी काय मदत करणार तिला? चला, भूक लागली, खूप भूक लागली आजी. जेवायला बसूयात. चल. चल. अगं पुरे. बाबा भात घ्या ना. थोडा बस. फर्स्ट क्लास झालेले भाज्या. बस 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 बस. अरे काय चव आहे हिच्या हाताला. शमिका, खरं सांगू, मला वाटलं नव्हतं तुला इतकं चांगला स्वयंपाक येत असेल. विभा, ही पोरगी लवकरच एक दिवस घराची काळजी, बाळाची काळजी, स्वयंपाक सगळं किती सहजतेने केलं तिने. सासूबाई, आज शमिकानी सगळं इतकं छान सांभाळलंय आणि स्वयंपाक पण मस्त केलाय. आज तुम्ही तिला काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे. हा आई, आता तुझ्याकडे पैसे नसतील ना तर मी देतो, मांडून ठेवतो. तुझे रेवदंडे आले की मला दे परत. पुरे. शमिका, इकडे ये. हो. ये. थांब. नुसते 500 देऊ नयेत. हा घे, 1 रुपया. अक्षवंत. आजी, तुम्ही दिलेले हे पैसे मी नेहमी जपून ठेवणार आहे. तुमच्या मनात मला जागा मिळाल्याची पहिली पायरी म्हणून. आणि हो, मी असाच आणखी प्रयत्न करेन आणि तुमचा विश्वास मी नक्की संपादन करेन.